गुड मॉर्निंग. आज आपण परत आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर वस्तुनिष्ठ प्रश्न हे समजून घेऊ. तर पहिला प्रश्न आहे, रिकामी जागामध्ये विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचे अध्ययन या नावाने स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. तर त्याचं उत्तर आहे एकूण इथे 4 ऑप्शन दिले आहेत. पहिला ऑप्शन आहे 1919. दुसरा ऑप्शन आहे 1950 आणि तिसरा ऑप्शन आहे 1949 आणि चौथा आहे यापैकी नाही. तर यापैकी नाही हे उत्तर नाहीच आहे. 1950 पण नाही आहे आणि 1949 पण नाही आहे. कारण विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या नावाचे अध्ययन या नावाने स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. तर हे द्वितीय महायुद्धानंतर म्हणजे पहिल्या महायुद्धानंतरच 1919 मध्ये सुरू करण्यात आला. मध्ये. नंतरचा प्रश्न आहे, च्या मते आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे राष्ट्रांमधील सत्ता प्राप्तीसाठीचा आणि सत्तेचा संघर्ष होय. तर कारण वास्तववादाचा सिद्धांत मांडला. हा वास्तववादाचा सिद्धांत मॉर्गेंता या विचारवंतांनी मांडला आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये मॉर्गेंता असं म्हणतो की आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे राष्ट्रांमधील सत्ता प्राप्तीसाठीचा आणि सत्तेचा संघर्ष यांची व्याख्याच आहे. त्याचं उत्तर आहे मॉर्गेंता. नंतरचा प्रश्न आहे, यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास विषय आणि परराष्ट्र धोरणाचा अभ्यास विषय हा एकच आहे. तर यात कार्ल मार्क्स हा विचारवंत नाही आहे. कारण डेव्हिड ईस्टन हा विचारवंत पण नाही आहे आणि कोलंबो हा पण नाही आहे. म्हणजे याच्यातले 2 विचारवंत हे कन्फर्म नाही आहेत, एक कार्ल मार्क्स आणि कोलंबो. मग नंतर आहे फेलिक्स ग्रॉस आणि डेव्हिड ईस्टन. तर यापैकी फेलिक्स ग्रॉस या विचारवंताचं मत आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास विषय आणि परराष्ट्रीय धोरणाचा अभ्यास विषय हा एकच आहे. तर याचं उत्तर फेलिक्स ग्रॉस आहे. नंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा या 100 वर्षाचा प्रवास समजावून घेण्यासाठी रिकामी जागा यांनी 1952 मध्ये लिखित द स्टडी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स ए सर्वे ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट. तर हा जो ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ मॉर्गेंता यांनी लिहिला नाही, डेव्हिड ईस्टननं पण लिहिला नाही. कारण डेव्हिड ईस्टननं वर्तनवादा हा दृष्टिकोनाच्या संदर्भात त्यांनी आपले विचार मांडले. मॉर्गेंतानी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात आणि वास्तववादी सिद्धांताच्या संदर्भात त्यांचे विचार आहे. कोलंबोस तर यांनी मांडलेच नाही. तर प्राध्यापक केनेथ थॉम्सन हा विचारवंत आहे. यांनी द स्टडी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स ए सर्वे ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट हा ग्रंथ लिहिला.
नंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकात सामाजिक शास्त्रांमध्ये जी वर्तनवादी क्रांती झाली तिचा परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अध्ययनात रिकामी जागा नंतर जाणवू लागला. तर या प्रश्नाचं उत्तर 1949 नाहीच आहे. 1950 हा पण नाही आहे. तर 1960 हे 1960 मध्ये वर्तनवादी क्रांती झाली आणि तिचा परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अध्ययनात 1960च्या नंतर जाणवू लागला होता. नंतरचा प्रश्न आहे पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुसूत्रता निर्माण करण्यासाठी 14 सूत्री कार्यक्रम मांडला. तर हा प्रश्न आपण मागच्याच याच्यामध्ये बघितला. तर त्याचं उत्तर आहे वुड्रो विल्सन. हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुसूत्रता निर्माण करण्यासाठी 14 सूत्री कार्यक्रम मांडला. नंतर आहे 7वा प्रश्न. हेन्स मॉर्गेंथय यांनी 1948 मध्ये प्रकाशित रिकामी जागा या ग्रंथात त्यांनी वास्तववादी दृष्टिकोनाची 6 आधारभूत तत्त्वे सांगितली आहेत. तर मॉर्गेंथय यांनी 1948 मध्ये जो वास्तववादी सिद्धांत मांडला त्यामध्ये एकूण 6 तत्त्वे मांडली आहेत. तर तो ग्रंथ आहे द पॉलिटिक्स अमॉंग नेशन, जे नंतरचा प्रश्न आहे लेनिनने आपल्या 1916 मध्ये लिखित या ग्रंथात त्याने आंतरराष्ट्रीय राजकारणाची मांडणी मार्क्सवादाच्या अनुषंगाने केली आहे. कारण लेनिन हा एक मार्क्सवादी विचारवंत होता. तर त्यांनी जो ग्रंथ लिहिला आहे द सिस्टीम प्रोसेस इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स हा ग्रंथ त्याने लिहिलाच नाही. द स्टडी ऑफ वॉर हा पण लिहिला नाही. पॉलिटिक्स अमॉंग नेशन हा पण लिहिला नाही. तर त्यांनी हा जो ग्रंथ लिहिला साम्राज्यवाद भांडवलशाहीची सर्वोच्च व्यवस्था हा लेनिनने ग्रंथ लिहिला. नंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात हे दशक आदर्शवादाने प्रभावित असे दशक होते. कारण वास्तववादाचं दशक म्हटलं तर 1950च्या नंतरचा. तर आदर्शवादी जे विचार होते हे 1920 ते 30च्या दरम्यानचे. हे दशक आदर्शवादाने प्रभावित असे दशक मानले जाते. नंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात नंतर याचं उत्तर तर हे आहे. नंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्तावादी दृष्टिकोनाला खरी बैठक दिली. ती रिकामी जागा कोणी दिली? तर आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्तावादी दृष्टिकोनाला खरी बैठक दिली. ती दिल्ली
कारण सत्तावादी दृष्टिकोन म्हणजे वास्तववादी दृष्टिकोन कोण मांडला? मॉर्गेंता. त्या दृष्टिकोनाला खरी बैठक दिली मॉर्गेंता या विचारवंतांनी. नंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये निर्णय निर्मिती सिद्धांताचा सर्वप्रथम यांनी केला. हा थोडा कठीण प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे रिचर्ड स्नायडर, H.W. ब्रूक, बर्टोन स्पिन या विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये निर्णय निर्मिती सिद्धांताचा सर्वप्रथम त्यांनी वापर केला. नंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संपूर्ण अध्ययन करण्यासाठी निर्मिती सिद्धांत उपयुक्त ठरत नाही. तर त्याचं उत्तर आहे स्टेनले हॉफमन यांच्या मते. स्टेनले हॉफमन यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संपूर्ण अध्ययन करण्यासाठी निर्मिती सिद्धांत उपयुक्त ठरत नाही. नंतरचा प्रश्न आहे, हा सिद्धांत संरचना व त्यांच्या कार्यावर भर देतो. आता याच्यामध्ये दोन शब्द आहेत, संरचना आणि कार्य. कारण प्रत्येक एक संस्था असते आणि त्या संस्थेची एक कोणती व्यवस्था असो ती एक व्यवस्था असते आणि तिची एक त्या व्यवस्थेची एक संरचना असते आणि त्या प्रत्येक संरचनेचे कार्य असते. तर ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला, संरचना आणि त्या कार्य. तर याचा संबंध खेळ सिद्धांताशी नाही आहे, यापैकी नाही हे उत्तर आहेच नाही. नंतर आहे निर्णय निर्मिती सिद्धांताबरोबर, याचाही संबंध याच्याशी नाही आहे. तर व्यवस्थावादी सिद्धांत आहे. व्यवस्थावादी हा सिद्धांत संरचना व त्याच्या कार्यावर भर देतो. नंतरचा प्रश्न आहे, 1944 मध्ये आर्थिक क्षेत्राबाबत खेळ सिद्धांत मांडला. आता खेळ सिद्धांत खेळ सिद्धांत हा गणिताच्या विचारवंतांनी मांडला आणि आर्थिक क्षेत्रामध्ये हा सिद्धांत मांडला न्यूमन मॉर्गनस्टर्न यांनी. कारण हा खेळ या सिद्धांताशी संबंध मॉर्गेंता या विचारवंताचाही नाही आहे, विलियम रिकन यांचाही नाही, वुड्रो विल्सनचा तर आहेच नाही. मग दोनच ऑप्शन आहे, एकच ऑप्शन आहे, दोनच ऑप्शन होते मग क आणि ब, पण ब नाही आहे. याचं उत्तर आहे क. नंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणात खेळ सिद्धांत यांनी मांडला. तर हा खेळ सिद्धांत मांडला शुबिक व कॉर्डायस. नंतरचा प्रश्न आहे, हे आंतरराष्ट्रीय राजकारणाला बुद्धिबळाचा खेळ समजतात. तर याचं उत्तर आहे चार्ल्स बर्थ. हे आंतरराष्ट्रीय राजकारणाला बुद्धिबळाचा खेळ समजतात.
क्वेश्चन 17 आहे. या सिद्धांतात नफ्या तोट्याचे संख्यात्मक मोजमाप केले पाहिजे. तर नफ्या तोट्याचे संख्यात्मक मोजमाप कशात केले जाते? तर व्यवस्थादित सिद्धांत हा त्याचं उत्तर नाहीच आहे. 1999 पण नाही आहे. निर्णय निर्मिती सिद्धांत हे पण त्याचं उत्तर नाही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे खेळ सिद्धांत. कारण खेळ सिद्धांतातच नफ्या तोट्याचे संख्यात्मक मोजमाप केले जाते. याचं उत्तर आहे खेळ सिद्धांत. नंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणात वास्तववादी दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. आंतरराष्ट्रीय राजकारणात वास्तववादी दृष्टिकोनाचा पुरस्कार कोणी केला? तर वास्तववादी सिद्धांताची मांडणी कोणी केली? तर मॉर्गेन्ता या विचारवंतांनी केली. याचं उत्तर आहे अ. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सत्तेचे अस्थायी घटक कोणता? अस्थायी घटक कोणता? आता 19मध्ये याच्यामध्ये अस्थायी घटक तुम्हाला दिसत नाही वाटते, पण 19वा क्वेश्चन असा आहे की राष्ट्रीय सत्तेचे अस्थायी घटक कोणते? तर अस्थायी घटक मी तो बदलत नाही, कारण याचं उत्तर लोकसंख्या आहे. कारण हा लोकसंख्या बदलत असते. नंतरचा प्रश्न आहे, सोव्हिएत रशियामध्ये कोणती विचारप्रणाली प्रभावी होती? त्यामध्ये सोव्हिएत रशियामध्ये गांधीवादी विचारप्रणाली नाहीच आहे. लोकशाही तिथे होती, पण 1919च्या नंतर म्हणजे साम्यवादी क्रांती झाल्यानंतर लोकशाही तिथे अस्तित्वातच राहिली नाही. उदारमतवादी ही युरोपियन कंट्री या देशांमध्ये उदारवादी विचार आयडिओलॉजी आहे. तर सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादी प्रणालीचा अभ्यास दिसून येतो. भारत हा पृथ्वीवरील मोठा नैसर्गिक किल्ला आहे असे कुणी म्हटले आहे? तर भारत हा पृथ्वीवरील मोठा नैसर्गिक किल्ला आहे असे मॉर्गेन्ताचे मत नाही, डेव्हिड इस्टनचे मत नाही आहे, आणि वुड्रो विल्सन यांचं सुद्धा मत नाही. तर मॅकिंडर या विचारवंताचं मत आहे की भारत हा पृथ्वीवरील सर्वात मोठा नैसर्गिक किल्ला आहे, कारण खूप मोठी नैसर्गिक साधनसंपत्ती भारताकडे आहे. त्यामुळे मॉर्गेन्ता या विचारवंताचं मत आहे की भारत हा पृथ्वीवरील मोठा नैसर्गिक किल्ला आहे असे हा विचारवंत म्हणतो. नंतरचा प्रश्न आहे, वेस्टफॅलियाचा करार केव्हा करण्यात आला? हा प्रश्न आपल्याला आधीच झाला आहे. तर याचं उत्तर आहे 1848. 1848मध्ये वेस्टफॅलियाचा करार झाला आहे, कारण 1950मध्ये झालाच नाही, आणि 2020मध्ये तर शक्यच नाही, तर आताच सुरू आहे. 1688मध्ये, कारण 1688ला रशिया आपल्या इंग्लंडची राज्यक्रांती झाली, रक्तभीम क्रांती म्हणतो त्याला आपण, हे पण नाही. नंतर आहे सत्ता संतुलन ही संकल्पना रिकामी जागा आहे. तर सत्ता संतुलन ही संकल्पना कशी आहे? मानवनिर्मित आहे, कारण निसर्गाने ही सत्ता संतुलन ही संकल्पना निसर्गाकडून आलेली नाही. ईश्वराने सुद्धा या सत्ता संतुलन ही संकल्पना निर्माण केलेली नाही. तर ही मानवानेच ही संकल्पनेची सुरुवात केली आहे. सत्ता संतुलनाचा एक मार्ग
युती. युती हा सत्ता संतुलनाचा एक मार्ग आहे. न्याय आणि समानता, वुडरो विल्सनने तिन्ही ऑप्शन नाही आहे. नंतरचा प्रश्न आहे सामूहिक सुरक्षिततेचे एक वैशिष्ट्य. सामूहिक सुरक्षिततेचे एक वैशिष्ट्य, कारण युद्ध, सत्तेत वाढ हे सत्ता संतुलनाचे घटक आहेत. म्हणजे या दोन्ही शब्दाचा संबंध हे सत्ता संतुलनाशी आहे. तर याचं उत्तर आहे सामूहिक कृती. सामूहिक सुरक्षिततेचे एक वैशिष्ट्य सामूहिक कृती, कारण सर्व राष्ट्र एकत्र होऊन सामील, म्हणजे या सामूहिक सुरक्षेमध्ये जे राष्ट्र सामील आहेत त्या राष्ट्रांचं सुरक्षा करीत असतात. त्यामुळे त्याला म्हणतात सामूहिक कृती. हे एक वैशिष्ट्य आहे. नंतरचा प्रश्न आहे राष्ट्रसंघाच्या कोणत्या कलमामध्ये सामूहिक सुरक्षेसंबंधी तरतुदी आहे. तर याचं उत्तर आहे याचं उत्तर एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे कलम 10 ते 16. दुसरा ऑप्शन आहे 12 ते 32 आणि तिसरा ऑप्शन आहे 19 आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. यापैकी नाही हे तर उत्तर नाहीच आहे. आणि दुसरा आहे कलम 19. तर कलम 19 हे पण नाही आहे. नंतर आहे कलम 12 ते 32. 12 ते 32 पण नाही आहे. याचं उत्तर आहे 12 ते 32 हे उत्तर आहे.
तर बाकी प्रश्न आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू.